नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलला असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. आय डॅन इट, आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही, 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलला असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. आय डॅन इट, आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही
हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन, असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार, तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25ला 25पर्यंत नाही 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 त्यानंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून त्याची शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू, बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. डॅनेट आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे, महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन, असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार, तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 त्यानंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा.
त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा आहे टॅलेंट. आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो. तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं बोलत असतो तो. असा हात करून जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणाऱ्या चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये भारत माता असू, प्लाझा असू या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का. इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा आहे टॅलेंट. आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो. तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं बोलत असतो तो. असा हात करून जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू,
तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार, तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही, 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून त्याची शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचूवर त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा डॅनेट. आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार, तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही, 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून
ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला जवळच्या 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. आहे टॅलेंट. आपण त्यांचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणार चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असा नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का. इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. आहे टॅलेंट. आपण त्यांचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणार चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असा नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे
आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. डॅनेट आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे, महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढ्या एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणाऱ्या चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. डॅनेट
आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणार चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का. इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून त्याची शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचूवर त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणार चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे
आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 त्यानंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू, बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारेंचा. डॅनेट आपण त्यांचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार आहे. शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणाऱ्या चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 त्यानंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू, बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारेंचा. डॅनेट आपण त्यांचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये.
तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलता असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला जवळच्या 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते लक्षाला बघितलेला आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचूवर त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. डॅनेट आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्याच्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे. महेश कोठारे यांनी सांगितलं की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3.
आता तुम्ही बोलला असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू, बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. टॅलेंट आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणे हा चित्रपट. महेश कोठारे यांचे कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार. तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणाऱ्या चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पुरी रेडी झालेली आहे, लोकेशन पुरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे. आपल्या जवळच्या थिएटरमध्ये भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे झपाटलेला 2 च्या नंतर आता हा रिलीज होणार आहे झपाटलेला 3. आता तुम्ही बोलला असेल झपाटलेला 2 बोलतोय आणि झपाटलेला 3 बोलतोय. आता झपाटलेला 3 हा चित्रपट येतोय महेश कोठारे यांच्या पोराचा, आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे यांनी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती का? इंस्टाग्रामवर एक पोस्टर टाकलेला आहे झपाटलेला 2चा. त्याच्याबरोबर त्यांनी आपला तात्या इंचूचा फोटो अर्धा आणि त्याचा अर्धा फेसचा फोटो, हे दोन्ही मिळून त्यांनी या चित्रपटाची झपाटल्या 3चा फोटो पोस्टर टाकलेला आहे. पोस्टरमध्ये त्यांनी खाली लिहिलेला आहे झपाटलेला 3. हा चित्रपट आता येत आहे. तर तो पिक्चराची आता शूटिंग त्यांनी आता चालू केलेली आहे. आता आगल्या महिन्यापासून ही शूटिंग चालू होणार आहे. तर हा चित्रपट 2025पर्यंत आपल्याला 2025मध्ये आपल्याला जवळच्या थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर जेवढे आपले चाहणारे होते, लक्षाला बघितलेलं आपण पहिला या चित्रपटामध्ये तात्या इंचू, बरं त्याची विनोदी कॉमेडी बघितलेली आणि महेश कोठारे यांचा डॅशिंगपणा बघितलेला आपण. तो चित्रपटाचे सगळे चाहते होते. चाहता वर्ग लय मोठा आहे लक्षाचा आणि महेश कोठारे यांचा. टॅलेंट आपण त्याचे डायलॉग पण ऐकलेले. पोलीस ऑफिसर होते महेश कोठारे आणि ते चित्रपट भरपूर चाललेला. त्यानंतर दुसरा भाग पण आला, त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे होते, सोनाली कुलकर्णी होती, आपला मकरंद अनासपुरे होते दुसऱ्या पार्टमध्ये. तर दोन्ही पार्ट आपण बघितलेले होते. तर दोन्ही पार्ट बघितल्यानंतर आता तिसऱ्या पार्टमध्ये काय असणार आहे? महेश कोठारे यांनी सांगितले की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती माझ्याकडे आलेली होती
आणि त्याच्यापेक्षा पण एकदम धमाल करणारा चित्रपट महेश कोठारेंचे. कधी पण तुम्ही हावभाव बघितले असेल तर चित्रपटाची जेव्हा पण तो प्रस्तुती करतो तेव्हा तो एकदम असं नाही की तो पिक्चर दाखवतो, तो पिक्चर लोकांच्या समोर असा बोलतो की तो समक्ष लोकांना दिसतो, असा चित्रपटाचा त्याचा हावभाव असतात. हा तेवढा एनर्जीने बोलतो महेश कोठारे की हा चित्रपट येणार आहे आणि हा पिक्चर लोकांना, हा चित्रपट थिएटरमध्ये धमाल करेन असं असं बोलत असतो तो, असा हात करून असा हात करून. जेव्हा तुम्ही त्याचं बघितलं असेल तुम्ही आता इंटरव्ह्यू, तर तुम्हाला या चित्रपटाची आता वाट बघत असणार तर लवकरच ही वाट आता पूर्ण होणार आहे का 2025पर्यंत हा चित्रपट आपल्याला बघायला भेटणार. ते शूटिंग संपणार आहे 2025मध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तो चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आता बघणारे चाहत्यांनी रेडी व्हा. या चित्रपटाचा पोस्टर आला म्हणजे या पिक्चरची पूर्ण स्क्रिप्ट पूरी रेडी झालेली आहे, लोकेशन पूरी रेडी झालेली आहे आणि हा चित्रपट आता लवकरच शूटिंग्स होणार आहे आणि लगेच त्याची एडिटिंग होणार आणि लगेच आपल्या 2025पर्यंत हा चित्रपट 25पर्यंत नाही, 25लाच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा चित्रपट आपल्याला आता बघायचा, सज्ज व्हायचा आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. भारत माता असू, प्लाझा असू, या कुठे पण आता चित्रपट रिलीज झाला तर जाऊन बघा. आदिनाथचा चित्रपट आहे आणि आपण हा चित्रपट बघूया. तर माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. नमस्कार.